गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. श्वसन संस्था मजबुतीसाठी योग व निसर्गोपचार या शिबिरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज शिबिराचा तिसरा दिवस आहे. जसं की आपण जाणता 21 जून हा इंटरनॅशनल योग दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने आपण स्टे हेल्दी टीम याच्या माध्यमातून स्वास्थ्य जागृती प्रोग्राम व योग प्रॅक्टिस घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण श्वसन संस्था मजबुतीसाठी योग व निसर्गोपचार 20 मे पासून शिबिर सुरू केलेला आहे. आज तिसरा दिवस आहे. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये येस असेल यावे. धन्यवाद. चला तर मग आजच्या सेशनची आपण सुरुवात करूया. काही लोक नवीन आलेले आहेत तर त्यांच्या उद्देशाने आपण थोडंसं पहिला दिवस दुसरा दिवस थोडंसं रिवाइज करू. पहिल्या दिवशी आपण श्वसन संस्थेची रचना पाहिली होती व त्याची कार्यपद्धती पाहिली होती, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की याची सुरुवात नाकापासून होते. नाकामधून जो श्वास येतो तो श्वसननलिकेमार्फत फुफ्फुसापर्यंत पोहोचला जातो. फुफ्फुसामध्ये सर्वात महत्त्वाचं काम काय होतं? गॅसेज एक्सचेंज होतात. जो अल्वेलाई जो भाग असतो तो फुग्याप्रमाणे असतो, जिथं ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्तामधील जो कार्बन डायऑक्साईड असतो तो कार्बन डायऑक्साईड या फुफ्फुसामार्फत पुन्हा एकदा बाहेर फेकला जातो. हा कार्बन डायऑक्साईड शरीराचं वेस्ट मटेरियल आहे. ते वेस्ट मटेरियल या फुफ्फुसाद्वारे बाहेर फेकलं जातं. हे सर्वात महत्त्वाचं कार्य आपण पाहिलं. श्वास घेण्यासाठी या काही सहायकारी मसल्स असतात, इन्स्पिरेटरी मसल्स, एक्सपिरेटरी मसल्स. आपण पाहता जसं आपण योग प्राणायाम फिजिकल ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस करता या मसल्सची ताकद वाढली जाते. जे ओबेज राहतात, त्यांचं वजन जास्त आहे, त्यांच्यामध्ये पाल घेताना धाप लागते. याचं कारण काय? कारण त्यांचे ह्या मसल्स वीक असतात. ऑक्सिजन हा हिमोग्लोबिन मार्फत आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचला जातो, जिथं ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा मदत करत असतो. ओव्हरऑल आपण पाहिलं हा शरीराला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. दीर्घ श्वास घेतो तितका आपली मस्क्युलर ऍक्टिव्हिटी वाढते. शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे येतं जसं आपण दीर्घ श्वास घेतो. आणि नाकातील जे चिकट पदार्थ राहतात तो एक प्रतिकार शक्तीचाच भाग असतो. नॅचरली तो चिकट पदार्थ क्रिएट होत असतो. कालच्या सेशनमध्ये आपण कफ होण्याची कारणे सुद्धा पाहिली, ज्याच्यामध्ये आपण पाहिले दोन प्रकारचे आजार आहेत. एक तीव्र आजार आहे, एक जुनाट आजार आहे. तीव्र आजार ज्याला अॅक्यूट डिसीज असं म्हणतात, जो पाहतो की आपण इन्फेक्शनमुळे होत असतो. त्याचं मूळ कारण जे आहे इन्फेक्शन आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन असू देत, व्हायरल इन्फेक्शन असू देत, फंगल इन्फेक्शन असू देत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आपल्या इम्युनिटीचा राहत असतो. ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते त्यांना पाहाल की कोणत्याही प्रकारचे अॅक्यूट डिसीज त्यांना होत नाहीयेत. सर्दी खोकला ताप कधी त्यांना आलाय असं होत नाहीये. त्यामुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण पाहणार आहोत आजच्या सेशनमध्ये. दुसरा जो आजार आहे तो क्रोनिक डिसीज आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांचा माईक ऑन आहे कृपया त्यांनी आपला माईक ऑफ ठेवावा, जेणेकरून माझा आवाज आपल्यापर्यंत सहजतेने पोहोचावा. क्रोनिक डिसीज आहेत, जुनाट आजार म्हणतात, जे एका दिवसामध्ये होत नसतात. जे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वर्षानुवर्षाच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला असे क्रोनिक डिसीज किंवा जुनाट आजार होत असतात. जसं आपण पाहता अस्थमा आहे, दमा आहे, सीओपीडी आहे किंवा ॲलर्जी आहे किंवा लंग कॅन्सर वगैरे होतात. असे जे आजार आहेत त्याची कारणं जे आहेत धूम्रपान, टोबॅकोचं सेवन करणं, हवा प्रदूषण, इन्फेक्शन, धूळ व रासायनिक ऍसिडचा संपर्क, जेनेटिक फॅक्टर, खराब आहार, जीवनशैली याच्यामुळे अशा प्रकारचे आजार होत असतात. आपण इम्युनिटी पाहिली. इम्युनिटीमध्ये सुद्धा 3 डिफेन्स मेकॅनिझम आहे. फर्स्ट डिफेन्स मेकॅनिझम जेव्हा व्हायरस क्रॉस करतो तेव्हा तो सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम, जिथं आपल्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत किंवा नॅचरल किलर सेल ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह होत असतात, त्या व्हायरसला किल करण्याचा प्रयत्न करतात. तिथून सुद्धा व्हायरस क्रॉस झाला तर तिसरी जी मेकॅनिझम आहे, जिथं आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज क्रिएट होत असतात, त्या अँटीबॉडीच्या माध्यमातून त्या व्हायरसला किल केलं जात असते. कफ होण्याची कारणे पाहिली. ही कफ होण्याची कारणे ही आपल्या हातात आहेत. जसं की आपण पाहता शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत, वात, पित्त, कफ. तो कफ जो आहे शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी या कफची आवश्यकता असते. दूषित कफ का होतो? कफची पण आवश्यकता असते, पण योग्य मात्रामध्ये आवश्यकता असते. जो दूषित कफ होतो त्याची कारणे जी आहेत, पांढऱ्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे हा कफ वाढतो. जसं की आंबट ताक, आंबट दही, दूध, दुधाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अति तूप, अति तळलेले पदार्थ, अति तिखट पदार्थ, थंड वातावरणामध्ये राहणं, एसीचा जास्त वापर करणं किंवा व्यायामाचा अभाव, दिवसा जास्त वेळ झोपणं, अशा कारणामुळे आपल्या शरीरातील कफ दूषित होत असतो. हे दूषित होत असताना शरीरामध्ये काही लक्षणं येतात. ही लक्षणं जर आपण वेळच्या वेळी जाणली, तिथंच जर आपण जागरूक झालो तर त्या लक्षणांना आपण तिथल्या तिथं योग निसर्गोपचार पद्धतीनं रिव्हर्स करू शकतो, जेणेकरून पुढे जी लक्षणं येणार असतात, जास्त सर्दी वाढणार असते, जास्त ताप येणार असतो, खोकला येणार असतो, विकनेस येणार असतो, अशा लक्षणांना आपण त्याच वेळी अवॉइड करू शकतो. त्याच वेळी आपण थोडंसं जागरूक होऊन सात्विक आहार, निसर्गोपचार घेणं गरजेचं आहे. तर हे लक्षणं कोणतं आहेत? जसं की आपण पाहता अंग जड व्हायला लागतं, तोंडामध्ये चिकटपण व्हायला लागते, आपण टाकतो. पण त्याच्याऐवजी असते आणि त्या फाईटमध्ये आपल्या प्रतिकारशक्तीच्या ज्या पेशी आहेत त्यांना
सर प्लीज, आवाज येत नाही आहे. हॅलो, आवाज येत नाही. हा, चालू झाला. हॅलो, तुमचा आवाज येत नाही. येस, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये येस असेल यावे किंवा सिम्बॉल देऊ शकता. येस, धन्यवाद. पाहिलं की निसर्ग उपचारामध्ये जागरूकतेला सर्वात जास्त महत्व दिलं जातं. आपण जर जागरूक असाल तर जी पुढे येणारी जी लक्षणं आहेत त्यांना आपण या निसर्ग उपचार पद्धतीने रिव्हर्स करू शकतो. ताप आल्यानंतर अँटीबायोटिक वगैरे घेणं हे सेफ आपण झोन मध्ये जातो. तो प्रयोग तर आपण नक्कीच करायचा आहे, पण ताप येण्यापूर्वीच जर आपली जागरूकता राहिली तर पाहाल की आपलं स्वास्थ्य आपल्या हातात राहू शकतं. या लक्षणाच्या वेळेस आपण जशी काल संकल्पना पाहिली होती उपवासाची, जर आपण एक दिवसाचा जरी उपवास केला तरी पाहाल की आपली इम्युनिटी वाढली जाते. आपण पाहिलं जी निसर्ग उपचारामध्ये पंचमहाभूताची संकल्पना आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आपण पृथ्वी तत्व बॅलन्स करण्यासाठी आपली बोन व मांस व्यवस्थित ठेवतो, त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी योग्य आहार घेतो. शरीरामध्ये योग्य मात्रामध्ये पाणी आपण घेतो, ज्याच्या माध्यमातून जलतत्व संतुलित राहतं. जठराग्नी व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण योग्य आहार घेतो. पित्त न होणे याची काळजी घेतो. योग प्राणायामद्वारे किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीद्वारे शरीरामध्ये वायू तत्वाला बॅलन्स करतो. फक्त आपला फोकस कशावर राहत नाही, तो राहतो शरीरातील आकाश तत्व जो आहे, रिकामी पोकळी. जसं की आपण पाहाल पूर्ण शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी रिकामी पोकळी आहे. जसं श्वसन नलिका जी आहे, नकापासून फुफ्फुसापर्यंत जो भाग आहे तो पूर्णतः मोकळा असतो. हा मोकळा भाग मोकळाच राहणं आवश्यक आहे. जसं आपण एखादं घर बांधतो आणि ते घर जर आतून सुद्धा विटांनीच भरलं असेल आणि त्या घरात आपल्याला राहायला जागाच नसेल, ते घर बाहेरून किती जरी सुंदर असलं तरी त्या घराला किंमत नाहीये. त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये जी पोकळी जागा आहे ती पोकळी राहणं आवश्यक आहे. या पोकळ्या जागेमध्येच शरीराची टॉक्झिसिटी वाढत असते आणि ती टॉक्झिसिटी वेळच्या वेळी बाहेर पडणं गरजेचं आहे. जसं की श्वसन नलिकेमध्ये हा म्युकस सिक्रेशन्स वाढल्यामुळे लोकांना अस्थमासारखे आजार व्हायला लागतात. हे केव्हा शुद्ध होतं, जेव्हा आपण पाहतात की उपवास वगैरे जेव्हा आपण उपवास करता तर अशा पद्धतीने शरीरामध्ये असलेला चिकट पदार्थ शरीर बाहेर फेकण्याचा प्रयत्न करत असतं. आपलं शरीर हे 7 धातूपासून बनलेलं आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. याच्यामध्ये याचा जो बेस आहे जीवनसत्व आहे, ज्याला आपण व्हायटॅलिटी म्हणतात, एनर्जी म्हणतात. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण या जीवनसत्वाच्या जवळ जात असतो. आपण त्या शरीराची काळजी घेतो, आपल्यापेक्षा निसर्ग आपल्या शरीराची जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो, कारण निसर्गानं या शरीराला निर्मित केलं आहे. निसर्गाची सर्वोत्तम जी अभिव्यक्ती आहे, सर्वोत्तम जी रचना आहे ते मानव शरीर आहे. जसं शरीर बाकी प्राण्यांची काळजी घेतं, समुद्रातल्या प्राण्यांची काळजी घेतं, हवेतील पक्ष्यांची काळजी घेतं, त्या पद्धतीनं आपल्या मानव शरीराची सुद्धा काळजी घेत असतं. ते आपल्या शरीराला मॅक्झिमम लाईफ स्पॅन त्याला मिळावं या उद्देशानं शरीरामध्ये ती रचना केलेली आहे. फक्त आपल्याला निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला जायचं आहे. जसं आपण निसर्गाच्या नियमानुसार जाल पाहाल ते आपल्याला स्वास्थ्य सुद्धा भेटत आहे. तर शरीरामध्ये हे 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ. वात जो आहे शरीरामध्ये वायू आणि आकाश या तत्वापासून निर्माण होतो. तेव्हा जो असंतुलित होतो तो शरीरामध्ये सांधेदुखी यायला लागते. अग्नी या जलतत्वापासून पित्त दोष निर्माण होतो, तो जेव्हा असंतुलित होतो तेव्हा अपचन होतं. पृथ्वी या जल या तत्वापासून शरीरामध्ये कफ हा दोष निर्माण होतो, तो जेव्हा असंतुलित होतो तेव्हा खोकला, अशा प्रकारचे लक्षणं शरीरामध्ये निर्माण होतात. निसर्गोपचारामध्ये सर्व आजारांचं जे मूळ कारण आहे ते एकच सांगितलं आहे, ज्याला युनिटी ऑफ डिसीज असं म्हटलं गेलेलं आहे. सायंटिफिक लेवलवर आपण पाहतो की आजाराची वेगवेगळी कारणं आहेत, पण एका लेवलवर पाहाल की शरीरामध्ये जी टॉक्झिसिटी निर्माण होते, टॉक्झिसिटी वेगवेगळ्या प्रकारची असू दे पण ती टॉक्झिसिटी एकच आहे. टॉक्झिसिटीज जी शरीरामध्ये निर्माण होते तीच आजाराचं कारण आहे आणि याला बाहेर काढणं हीच एक युनिटी ऑफ क्युअर आहे, हाच एक उपाय आहे. ज्याच्या मदतीनं आपण शरीर शुद्ध करतो त्याला युनिटी ऑफ क्युअर असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये उपवास ही चिकित्सा सर्वप्रथम येते, घर स्वच्छ करणं ही सर्वप्रथम उपचार पद्धती येते. शरीराचा या निसर्गोपचार पद्धतीचा सर्वात महत्वाचा प्रिन्सिपल जो आहे बॉडी हिल्स इटसेल्फ. याचा अर्थ आपलं शरीर हे स्वतःला नेहमी बरं करत असतं. आपण आतापर्यंत हाच विश्वास ठेवत आलो आहोत की गोळ्या इंजेक्शन घेतल्यामुळेच आपण बरं होतो,
पण थोडंसं आपण निसर्गाच्या नियमांना समजून घेणं आवश्यक आहे. हे आपलं शरीर हे नेहमी स्वतःला बरं करण्यासाठी मदत करत असतं. निसर्गानं अशी आत व्यवस्था केलेली आहे. कोणतेही आजार जरी झाले तरी शरीर स्वतःहून स्वतःला बरं करण्यासाठी प्रयत्न करत असतं. त्याला फक्त योग्य वातावरण देणं गरजेचं असतं. योग्य जीवनशैली, योग्य आहार देणं गरजेचं असतं. जेणेकरून त्याची आतील जी जीवनशक्ती आहे ती वाढली जावी आणि जीवनशक्तीद्वारे आपण पाहाल की शरीर पुन्हा एकदा नॉर्मल अवस्थेमध्ये यायला लागतं. आपण कालच्या सेशनमध्ये उपवास या विषयावर पाहिलं होतं. उपवास हा एक व्हॉलंटरी फूड रेस्ट्रिक्शन आहे. आपण काही स्टार्वेशन करत नाही आहोत. आपण ऐच्छिक पद्धतीनं आहाराचा त्याग केलेला आहोत. शरीर शुद्धी करण्यासाठी पचन संस्थेला विश्रांती देण्याच्या उद्देशाने आपण हा मार्ग निवडलेला आहे. आपण पाहतात की आठवड्यातून एक दिवस सुद्धा आपण आपल्या कामातून विश्रांती घेतो. त्याच पद्धतीने पचन संस्था सुद्धा लगातार कार्य करत आहे आणि त्याला सुद्धा विश्रांती मिळणं आवश्यक आहे. आणि अशा विश्रांती अवस्थेमध्येच शरीराचा जो फोकस आहे तो शरीरातील टॉक्झिसिटी, मल, विजातीय पदार्थ बाहेर काढण्यावर राहत असतो. या उपवासाला अंतर्गत सर्जन असं म्हटलं गेलेलं आहे. या अंतर्गत सर्जन हा आपली अंतर्गत सफाई करतो. 3 जे चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून जसं मोठी आतडी आहेत त्याच्यातून मल बाहेर पडतो. फुफ्फुसाद्वारे कार्बन डायऑक्साईड हा मल बाहेर पडतो. त्वचेतून घामाद्वारे हा मल बाहेर पडत असतो. तर याच्याद्वारे शरीराची शुद्धी केली जाते. रक्त पातळ होते, गाठी निघून जातात. आतड्यांमध्ये साचलेला मळ जो आहे तो बाहेर पडतो. जुन्या पेशी बाहेर पडल्या जातात. फुफ्फुसं मोकळी होतात, चिकट पदार्थ बाहेर पडतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुफ्फुसामध्ये चिकट पदार्थ होण्याचं जे प्रमाण असतं, फुफ्फुसाच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना इरिटेट केलं जात असतं आपल्या जीवनशैलीमुळे. ते इरिटेट होणं कमी होतं चुकीच्या आहारामुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्यातून जे पेशी जे पाणी बाहेर फेकत असतं ते पाणी बाहेर फेकण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. उपवास हा सर्वोत्तम उपाय आहे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने. आपण उपवास करण्याची पद्धत पाहिली. हा उपवास आपण 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस करू शकतो. निसर्ग उपचार हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोक ऍडमिट होतात तेव्हा त्यांना पहिल्या दिवशी नॉर्मल आहार दिला जातो. पुढचे 2 दिवस त्यांना फलाहारावर ठेवलं जातं. तिथून पुढचे 3 दिवस जसं पॉसिबल असेल तर त्यांना ज्यूसवर ठेवलं जातं, लिक्विड आहारावर दिलं जातं आणि परत वापस त्यांना फलाहारावर आणलं जातं आणि शेवटच्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा नॉर्मल आहारावर आणलं जातं. तर अशा पद्धतीनं त्यांची उपवासाद्वारे शरीरशुद्धी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला घरी 1 दिवसाचा उपवास सहजतेने संभव आहे. 3 दिवसाचा सुद्धा उपवास सहजतेने संभव आहे. ज्याच्यामध्ये आपण पूर्णतः फलाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकतो किंवा ज्युसेस घेऊन सुद्धा उपवास करू शकतो. तितकं नाही जमलं तर इंटरमिटंट फास्टिंग ज्याला म्हणतात, जे आज इंटरनॅशनल लेव्हलवर ही कन्सेप्ट खूप पॉप्युलर झालेला आहे, ज्याच्यामध्ये 16 तासाचा उपवास करायला सांगितलं जातं. हा शरीरशुद्धीसाठी जर महत्व आहेच, त्याच्याबरोबर आपलं लाईफ स्पॅन वाढण्यासाठी सुद्धा मदत होतो. जसं की आपण पाहाल याच्यामध्ये 2 वेळचं जेवण करायचं असतं. जसं की आपण 12 वाजता सकाळचं जेवण झालं 12 ते 1च्या दरम्यान. त्यानंतर संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान जेवण झालं. हे हॅलो जेवण जे सर. आपण घेतो, फळभाज्या घेतो ते पचण्यासाठी 4 तास लागत असतात. आपण चपाती भाजी जाड आहार घेतो ते पचण्यासाठी 5 ते 6 तास लागत असतात. जेवल्यानंतर जे पुढचे 4 तास आहेत, 7 वाजता जेवला, 7 नंतर 11 वाजेपर्यंत शरीर पचन संस्थेवर फोकस करतं आणि तिथून पुढचा जो वेळ आहे 7 ते 8 तासाचा, तो वेळ शरीर शुद्धीसाठी फोकस करतं. आपल्या शरीराचं हिलिंग करण्याचं काम या वेळेमध्ये होत असतं. शरीरामध्ये वाढलेले इन्फ्लामेटरी मार्कर्स कमी करण्याचं काम या वेळेमध्ये होत असतं. आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी कृपया आपला माईक ऑफ करावा. माईक ऑन आहे. अंजली पाटील आणि राजेंद्र कुमार भोसले. तर अशा पद्धतीनं उपवासाच्या माध्यमातून आपण आपली शरीरशुद्धी करू शकतो. निसर्गातला प्रत्येक प्राणी हा उपवासाचा नियम फॉलो करतो. ते पाहतात की तो शाकाहारी प्राणी असू दे, ससा असू दे, घोडा असू दे किंवा मांसाहारी प्राणी असू दे, वाघ असू दे किंवा आपला कुत्रा सुद्धा असू दे. जेव्हा जेव्हा त्यांना वाटतं की आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती असंतुलित झालेली आहे, आपण थोडं आजाराच्या दिशेने जात आहोत, त्याच्यावेळी हे प्राणी आपला अन्न जे आहे ते त्याग करतात. तोपर्यंत त्याग करतात जोपर्यंत त्यांना ती एनर्जी पुन्हा एकदा फील होत नाहीये. त्यांच्यामध्ये ही बुद्धी नाहीये की आपण उपवास केल्यामुळे त्यांची पचनसंस्था सुधारेल, रक्त पातळ होईल, जुन्या पेशी बाहेर फेकल्या जातील. त्यांच्यामध्ये ही बुद्धी नाहीये. पण तरी सुद्धा त्यांच्याकडून तो उपवास करून घेतला जातो. कारण हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाने ती व्यवस्था त्यांच्या शरीरामध्ये तशा पद्धतीने केलेली आहे. ते सहजतेनं होऊन जातात. आपल्या मानव शरीर ह्याच्यामध्ये आपलं मन जे आहे, बुद्धी जे आहे, ह्याच्यामुळे ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण निसर्गाच्या नियमांना फॉलो करून आपण सुद्धा बाकी प्राण्यासारखं स्वास्थ्यदायी जीवन जगू शकतो. आपण असं म्हणू शकतो की ज्याला उपवास हा विषय समजला, उपवास, आहार किंवा योग पद्धती ज्याला समजली, त्याचा औषधाचा खर्च कमी झाला. आणि हा औषधाचा खर्च 2,000 रुपये सुद्धा असू शकतो, 20,000 सुद्धा असू शकतो आणि आपण पाहत आहात की 2 लाख सुद्धा असू शकतो. तर हा उपवास जो आहे हे खूप पॉवरफुल साधन आहे, पॉवरफुल टूल आहे. आजारी पडल्यानंतर सुद्धा किंवा आजारी पडायच्या अगोदर सुद्धा दोन्ही मार्गामध्ये हे आपल्याला स्वास्थ्यदायी बनवण्यासाठी मदत करतं. याच्यामुळे आपली सर्वात महत्वाचा जो फायदा आहे आपली इम्युनिटी वाढते. इम्युनिटी 5 ते 10 पटीने इम्युनिटी वाढली जाते उपवासानंतर. उपवास येण्यापूर्वी आपण ताप येण्यापूर्वी काही खबरदारी आपण घेऊ शकतो. जसं की आपण पाहिलं कफदोष संतुलित होतो. त्याच्यापूर्वी आपण जर 1-3 दिवसाचा फलाहार करून उपवास केला किंवा कमीत कमी 1 दिवसाचा जरी उपवास केला तरी पाहाल जी लक्षणं जी आलेली असतात, सर्दी किंवा अंग जाड होणं,
सुस्ती येणं हे सर्व निघून जातं. आपण पाहाल की शरीरशुद्धीचं का महत्व आहे, जसं की आपण या इमेज मध्ये पाहत आहात की हे टँक जे आहे याच्यामध्ये घाण पाणी आहे, याच्यामध्ये जी मछली आहे ती मछली म्हणते की मी आजारी पडले, त्यामुळे मला मेडिसिन द्या, गोळ्या औषध द्या. ठीक आहे, तुम्ही गोळ्या औषधे घ्या, तुम्ही गोळ्या औषधे घेऊन बरं व्हाल, पण त्याच्याबरोबर तुम्ही ज्या घाण पाण्यात राहत आहात त्या घाण पाण्यातून तुम्हाला बाहेर पडणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्वच्छ पाण्यात याल तेव्हाच तुम्ही स्वास्थ्यदायी जीवन जगू शकाल. त्याच पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये जर खराब जीवनशैली राहत असेल आणि खराब जीवनशैली राहून तुम्ही फक्त गोळ्या औषधच घेऊन बरं करण्यावर फोकस करत असाल तर नक्कीच तिथं जागरूकता येणं गरजेचं आहे. स्वास्थ्यदायी जीवनशैली जगूनच आपण पूर्णतः स्वस्थ जीवन जगू शकतो. निसर्गामुळे कोरोनामुळे आपण पाहतो की हा निसर्ग स्वच्छ झालेला आहे, त्याच पद्धतीनं आपलं शरीर सुद्धा आता सध्या स्वच्छ होणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण आहार ही संकल्पना पाहणार आहोत. जसं की आपण पाहाल, उपवास सोडताना सर्वात महत्वाची काळजी घेणं गरजेचं असतं. उपवास तर आपण जोमाने करतो, पण उपवास सोडताना आपला कंट्रोल सुटला जातो. उपवास सोडताना मात्र थोडासा संयम ठेवून पातळ आहार घेऊन उपवास ब्रेक करणं आवश्यक आहे. फलाहार घेऊन किंवा फलरस घेऊन आपण उपवास केला तर उपवास ब्रेक करताना पातळ मुगाचं सूप किंवा भाज्यांचं सूप, अशा ज्वारीच्या कण्या, अशा पद्धतीचा पातळ आहार घेऊन उपवास ब्रेक करायचा, जेणेकरून आपल्या पचन संस्थेला विश्रांती मिळाली असते, त्याला आपण लगेच रन करू शकत नाहीये. त्यामुळे पातळ आहार देऊन त्यानंतर मग पुढे आपण पौष्टिक आहारावर शिफ्ट व्हायचा. पौष्टिक आहार जो आपला रेग्युलर घरचा आहार राहतो, कमी तेलकट तिखट चपाती भाजी भात आपण घेऊ शकतो. आपण पाहाल की निसर्गोपचारामध्ये ही जी संकल्पना आहे आहाराविषयी, ज्याच्यामध्ये ऍसिडिक आहार आणि अल्कलाईन आहार हे सांगितलं जातं. आपण आपलं जे शरीर आहे हे अल्कलाईन स्वभावाचं आहे, क्षारीय स्वभावाचं आहे. कसं काय, जसं की आपण पाहाल आपले डोळ्यातील जे अश्रू आहेत ते क्षारीय आहेत. रक्त जे आहे, रक्ताची टेस्ट करून पाहाल तर रक्त क्षारीय स्वभावाचं आहे. नाकातील पाणी, मूत्र किंवा पेशीमधील पाणी हे सुद्धा क्षारीय स्वभावाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला आहार जर क्षारीय स्वभावाचा असेल तर ते पचवण्यासाठी शरीराला जास्त ताकद लावावी लागत नाही, सहजतेने ते अन्न पचलं जातं, सहजतेने त्यातले जे न्यूट्रिएंट आहेत आपल्या शरीराला मिळतात आणि त्याच पद्धतीने शरीराची ग्रोथ सुद्धा सहजतेने व्हायला लागते. जेव्हा आपण ऍसिडिक आहार घेतो ते अन्न पचवण्यासाठी शरीराला खूप ताकद लावावी लागते आणि मॅक्सिमम ऊर्जा या पचन संस्थेवर दिली जाते. तोच फोकस शरीर बॅलन्स करून शरीर शुद्धीवर सुद्धा ठेवला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ऍसिडिक आहार जो आहे, जो रिफाईन केलेले पदार्थ आहेत, आंबवलेले पदार्थ आहेत, रिफाईन केलेले पदार्थ आपण पाहाल की आजकाल मार्केटमध्ये जे धान्य आहेत, तांदूळ, गहू, बाजरा, हे सर्व पूर्णतः रिफाईन केले जातात, चकाकी आणण्यासाठी रिफाईन केले जातात, पण त्याच्यामध्ये काही सत्व नसतं. त्याच्यावर असणारं जे फायबर आहे, ब्रान आहे किंवा त्याच्यामध्ये असणारे बी कॉम्प्लेक्स विटामिन आहे ते पूर्णतः निघून जातात. त्यामुळे अशा प्रकारचं जे अन्न आहे ते आपण डेड सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत. आंबवलेले पदार्थ, साखर, मैद्याचे पदार्थ, मांसाहारी, तळलेले पदार्थ, डबाबंद किंवा प्रोसेस्ड फूड, पिशवीतील अन्न, पॅकेज्ड फूड, शिळे अन्न याचा अर्थ काय, आपण 3 ते 4 तासानंतर जो आहार करतो तो आहार सुद्धा शरीरामध्ये ऍसिडिकच राहत असतो. तर असा आहार सुद्धा आपल्याला अवॉइड करायचा आहे. हा आहाराचा रेशो काय आहे, हा आहाराचा रेशो आहे तो 20 ते 80% आहे. जसं की पाहाल की ऍसिडिक आहार आपल्या आहारामध्ये 20% आपण घेऊ शकतो. हा आहार आपण पाहतात की सर्वत्र आहार असा येतोच, पण 20% आपण जर नियंत्रित करून ठेवला तर आपलं स्वास्थ्य आपल्या हातात राहू शकतं. अल्कलाईन आहार जो आहे, जसं फळे आहेत, फळांचा ताजा रस आहे, पालेभाज्या आहेत, कडधान्य, मोड, ड्रायफ्रूट, सुकेमेवे आहेत, सलाद आहेत, जो आहार सर्व साधामध्ये समान आहे, ताजा आहार आहे, फ्रेश आहे किंवा जो पूर्ण धान्यापासून बनवलेला आहार आहे, त्या रिफाईन न केलेल्या डाळी आहेत, गूळ, मध, लाह्या किंवा शुद्ध संतुलित आहार, अशा प्रकारचा आहार आपण घेऊ शकतो. तर हा आहाराचा रेशिओ मेंटेन करणं गरजेचं आहे. निसर्गानं या दोन्ही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, ऍसिडिक आहार केलेला आहे, अल्कलाईन आहार केलेला आहे. दोन्ही गोष्टीचा एन्जॉय करायचा आहे, पण दोन्ही गोष्टी जर आपण बॅलन्स ठेवला तर पाहाल की आपल्या शरीरातील कपदोष संतुलित राहण्यासाठी मदत होईल. फक्त कपदोषच नाही, बाकीचे जे आहेत पित्त किंवा वायू, हे दोन्ही दोष संतुलित राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर उत्तम श्वसन क्षमतेसाठी आपल्याला हे कप दूषित करणारे, कप असंतुलित करणारे पदार्थ आपल्याला टाळायला आहेत. पांढऱ्या पदार्थांचं सेवन, आंबट, ताक, दही, दूध, दुधाचे पदार्थ, साखर, मैदा, तूप, अतितळलेले पदार्थ हे आपल्याला अवॉइड करायला हवेत. कप संतुलित करणारा आहार आपण घ्यायला हवं. आपण वर्षभरामध्ये आपण कोरोना पॅन्डेमिक मध्ये आपण आहाराविषयी जागरूक झालेला आहात. जसं की आपण पाहतात, लोक आहारामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई अशा प्रकारचा आहार घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचे सप्लिमेंट्स सुद्धा लोक आहारामध्ये घेत आहेत. जसं की पाहाल, लिंबू पाणी आहे, तुळशीचा काढा आहे, आवळ्याचा रस आहे, कोरफडचा रस आहे. निसर्गाने भरपूर काही कप संतुलित करणारा आहार बनवलेला आहे. आपल्या आवडीनुसार आपण आहार घेऊ शकतो आणि आपली प्रतिकारशक्ती आपण वाढवू शकतो. अक्यूट डिसीज मध्ये प्रतिकारशक्तीचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, हे आपण पाहिलेलं आहे. त्या उद्देशानं आहारामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए रिच आहार असणं गरजेचं आहे. आवळ्याचा रस घेऊ शकतो, ते पॉसिबल नसेल कोरफडचा रस घेऊ शकतो किंवा कडुलिंबाचा रस घेऊ शकतो. च्यवनप्राश आहे, लहान मुलांमध्ये आपण हा प्रॉब्लेम येतो, त्यांना अशा गोष्टी आवडत नाही, तर अशा लहान मुलांसाठी आपण च्यवनप्राश देऊ शकतो. गुळवेला आपण पाहू शकता, गुळवेला या आयुर्वेदामध्ये अमृता समान मानलं जातं.
गुळवेल ही एक खूप पॉवरफुल वनस्पती आहे. कोणत्याही प्रकारचा ताप येऊ दे, आयुर्वेदामध्ये असा उल्लेख केला आहे, कोणत्याही प्रकारचा शरीरामध्ये ताप येऊ दे, असाध्यात सुद्धा ताप येऊ दे, हा गुळवेल त्या तापापासून बरं करण्याची ताकद ठेवतो. निसर्गानं ही गुळवेलची निर्मिती खूप सुंदर पद्धतीनं केलेली आहे. गुळवेलचा आपण काढा घेऊ शकतो. अश्वगंधा ची पावडर मिळते, त्याची पावडर आपण दुधातून घेऊ शकतो. ही पावडर आपली इम्युनिटी वाढवते, प्रतिकारशक्ती वाढवते. शरीरामध्ये विकनेस आला असेल तर विकनेस करून काढण्यासाठी अश्वगंधा आपल्याला मदत करते. तर हा आहार आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. आयुष काढा हा सर्वांना परिचित झालेलाच आहे, पण पुन्हा एकदा हा रिमाइंड केला जात आहे. लवंग, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, काळा मनुका, गूळ याचं मिश्रण गरम पाण्यामध्ये उकळून आपण घेऊ शकतो, जो कफ दोष संतुलित करण्यासाठी मदत करतो. आपण पाहिलं की ताप येण्यापूर्वी जी लक्षणं आहेत, ती लक्षणामध्ये आपण ही जागरूकता ठेवून अशा पद्धतीचा जर आपण आहार घेतला तर पाहाल की पुढची जी येणारी जी लक्षणं आहेत ती पूर्णतः आपण अवॉइड करू शकतो. हळदीचं दूध सर्वांना आपण माहितीच आहे. तितकं जरी पॉसिबल नसेल तर कमीत कमी आपण सुक्या आवळ्याचे 10 ते 15 तुकडे चावून खाऊ शकतो. इतकं जरी केलं तरी आपली प्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने वाढते. शरीरामध्ये जी फुफ्फुसामध्ये चिकट पदार्थ निर्माण होत असतात, तो चिकट पदार्थ प्रमाण त्याचं कमी व्हायला लागतं. किंवा सिंपल आल्याचे तुकडे, त्याच्यामध्ये थोडासा सेंधव मीठ आणि लिंबू रस मिक्स करून दिवसभरामध्ये आपण 3 ते 4 वेळा जरी घेतला तरी पाहाल की तो शरीरामध्ये जो चिकट पदार्थ निर्माण होत असतो, त्या चिकट पदार्थ निर्माण होण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई रिच आहार जसा आहे संत्री, मोसंबी, पपया, द्राक्षे, पेरू, अननस या फळांचा आपण रस किंवा या फळांचं सेवन करू शकतो. कच्चा आहार जो आहे गाजर, बीट, टोमॅटो, काकडी, मुळा, कांदा, कच्चा आहार आपण सेवन करू शकतो. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या घ्यायला हव्यात. पालक, मेथी, पोकळा, अगाती, ढबू मिरची. ह्या भाज्या इथे यासाठी मेन्शन केल्या की या भाज्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई रिच आहेत. पालक, मेथी, पोकळा, अगाती, ढबू मिरची. निसर्गाने भरपूर काही बनवून ठेवलेलं आहे, जसं आपलं पॉसिबल आहे त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. पूर्ण धान्य घ्यायचं आपल्याला. रिफाईन न केलेल्या डाळी आहारामध्ये असायला हव्यात. रिफाईंड तेल आपल्याला बिलकुल वापरायचं नाहीये. रिफाईंड तेल आणि हार्ट डिसीज किंवा हे ऑटोइम्युन डिसीज यांचा डिरेक्टली संबंध आहे. त्यामुळे रिफाईंड तेल आपल्याला पूर्णतः अवॉइड करायचं आहे. आपण पाहाल की रिफाईंड तेलामध्ये तळलेला आपण पदार्थ खाल तर लगेच चिकट पदार्थ वाढतो, लगेच आपल्याला खोकला जाणवायला लागतो. तर अनरिफाईंड तेल वापरायचं. अनरिफाईंड तेल म्हणजे आपण लाकडी घाण्यामधून जे आपण तेल मिळतं अशा पद्धतीचं तेल आपल्याला वापरायचं आहे, जे स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे. रिफाईंड तेल बाजारामध्ये आपल्याला मिळतं, सनफ्लॉवर ऑइल वगैरे मिळतं. आपल्याला हे कमी दरामध्ये मिळतं, पण ते स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीये. आपल्याला अनरिफाईंड तेल वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. हातसडीचा तांदूळ आपल्या आहारामध्ये असावा. सुके मेवे, गूळ, मध, लाह्या, फ्लेक्स इत्यादीचा सुद्धा आपण वापर करू शकतो. याच्यामुळे कफ वाढला जात नाहीये. आपण पाहाल की या वर्षभरामध्ये सेलेनियम आपण ऐकत आला आहात, झिंक आपण ऐकत आला आहात. हे जे मिनरल्स आहेत आपल्या आहारामध्ये मिळणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे आपली अँटीऑक्सिडंट लेवल वाढत असते, जी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. जे आपल्याला पाहतात की आपण जवस आहे, मेथीची दाणं आहे, बार्ली आहे, राळ आहे, सब्जा आहे, याच्या माध्यमातून आपल्याला हे झिंक किंवा सेलेनियम जे आहे ते योग्य मात्रामध्ये मिळतं. खोबरं किंवा नारळाचं दूध सुद्धा याचं सुद्धा आपण सेवन करू शकतो. तर असं आपण आहारामध्ये पाहिलेलं आहे. शॉर्टमध्ये आपण जर पाहाल तर काय खायला हवं आणि काय खाणं टाळायला हवं, जेणेकरून आपल्या शरीरातील कफदोष जो आहे तो संतुलित राहावा. इतकं जरी आपण समजून घेतलं तरी आपल्याला कफदोष संतुलित करण्यासाठी मदत होऊ शकते. जसं धान्यामध्ये जुनं धान्य जे आहे, जे 1 वर्षापासून स्टोअर केलेलं धान्य आहे, ते भात, गहू, ज्वारी, बार्ली इत्यादी जो आहार आहे, जे 1 वर्षापासून स्टोअर केलेला आहे तो आहार आपल्या शरीरामध्ये कफ वाढवत नाही, तसेच तो पचनासाठी हलका राहत असतो. काय खाणं टाळायला हवं, रिफाईन केलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ टाळायला हवं, किंवा शेतामधून जे आपण नवीन धान्य आणलं जातं, नवीन धान्य सुद्धा काही वेळा कफ वाढवण्यासाठी मदत करत असतो. पण शक्यतो आपण जुना आहार जो आहे तो घेण्याचा प्रयत्न करावा. तृणधान्य जे आहे, ज्याला मिलेट्स असं म्हणतात, आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम आहेत, जे फायबर रिच, मिनरल रिच असतात. नाचणी आहे, राळ आहे. राळ आपण पाहाल की राळीमध्ये 4 ते 5 प्रकार मिळतात. खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी असतात. पोट साफ होण्यासाठी सुद्धा सहजतेने त्याची मदत होते. राळीमध्ये जसं नवनी ज्याला म्हटलं जातं, आपण कर्नाटक साईड जाल तर कर्नाटक साईडमध्ये याचं प्रोडक्शन जास्त राहत असतं. नवनी, सज्जा, कोडो, सांबरे, उदाळू इत्यादी त्याचे नावे आहेत. बाजरी सुद्धा आपण आहारामध्ये घेऊ शकतो. द्विदल धान्य, कडधान्य, सर्व प्रकारचे द्विदल धान्य आपण घेऊ शकतो. हरभरा, मूग, मसूर, चना, मटकी. उडीद जे आहे कफ वाढवण्यासाठी मदत करतात, त्यामुळे थोडंसं याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी ठेवा. मटर किंवा अति पिकलेलं केळ जरी खाल्लं तरी कफ वाढण्याचे चान्सेस असतात, हे आपल्याला कमी ठेवायला हवं. सर्व प्रकारच्या भाज्या आपण घेऊ शकतो. शेवगा, लाल ढबू मिरची, पालक, मेथी इत्यादी घेऊ शकतो. पण बटाटे, सुरण, रताळे जे आहेत याचं प्रमाण काही लोकांमध्ये कफ वाढवायला मदत करतं, त्यामुळे याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. तेलामध्ये आपण पाहाल की सर्वोत्तम जे तेल आहे शेंगदाण्याचं तेल, स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून कफदोष संतुलित करण्याच्या उद्देशातून खोबऱ्याचं तेल, तीळ तेल किंवा मोहरीचं तेल हे आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकता. पाम तेल बिलकुल अवॉइड करायचं आहे. पाम तेल शरीरामध्ये इन्फ्लॅमेटरी मार्कर्स वाढवण्यासाठी मदत करतं. पाम तेल असू दे किंवा डालडा वनस्पती तेल आहे, हे मार्केटमध्ये आपल्याला कमी दरामध्ये मिळतात, पण स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाहीये. शरीरामध्ये जलन निर्माण करण्याचं काम या पाम तेल, डालडा वनस्पती तेल किंवा रिफाईन तेलामधून होतं. पण या तेलामध्ये तळलेले पदार्थ खाल तर आपण पाहाल की लगेच
आपला चिकट पदार्थ वाढत आहे, कफ वाढत आहे, तर असे पदार्थ आपल्याला टाळायला हवेत. गोड पदार्थ याच्यामध्ये मध, गूळ, उसाचा रस, सुके मेवे घेऊ शकता. अतिसाखरेचे पदार्थ किंवा मिठाई आपल्याला अवॉइड करायचं आहे, त्याच्यामुळे कफ वाढण्याचे चान्सेस असतात. गरम पाणी, हर्बल टी किंवा साधारण पाणी आपण घेऊ शकता, हे आपण जाणताच. आणि थंड पदार्थ, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, कप जेव्हा जेव्हा कपदोष असंतुलित झालेला आहे तेव्हा तरी कमीत कमी हे थंड पदार्थ, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम आपल्याला पूर्णतः अवॉइड करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या सेशनमध्ये आहाराविषयी माहिती घेतलेली आहे. आपण काही निसर्गोपचारामध्ये काही नुकसे सांगितले जातात किंवा काही प्रयोग सांगितले जातात ज्याच्या मदतीनं आपण शरीरामध्ये होणारा कफदोष संतुलित करू शकतो. जेव्हा शरीरामध्ये कफदोष असंतुलित होतो तेव्हा आपण पाहिलं वर्षभरामध्ये आपण कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करणे किंवा नाकामध्ये देशी गायच्या तुपाचे 1 ते 2 थेंब टाकणे. त्यांना साधारण सर्दी जाणवते, अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी नाकामध्ये देशी गायचं तूप 1 ते 2 थेंब कोमट करून टाकलं तर पाहाल की जे नासल कंजेशन झालेलं आहे, नाक जे जाम झालेलं आहे ते मोकळं होण्यासाठी मदत होतं. नाकामध्ये ड्रायनेस, जे कंटिन्युअस पाणी वाहत असतं ते ड्रायनेस होण्यासाठी मदत होतं. एअरवे रिएक्टिव्हिटी म्हणजे आपल्या नाकातून जो श्वास जसापर्यंत पोहोचत असतो तो सहजतेने होण्यासाठी मदत होतं. नीतिक्रिया आपण योगामध्ये पाहणारच आहोत. नीतिक्रिया कशा पद्धतीनं करायची आहे. जलनीती, सूत्रनीती ही क्रिया आहे, आपण योगामध्ये आपण हे पाहणार आहोत. हे सुद्धा आपल्याला सर्दी कमी करण्यासाठी मदत करतं. पुदिन्याचा अर्क मिळतो किंवा निलगिरीचं तेल मिळतं, हे सुद्धा आपण याचा जर वास घेतला किंवा त्याचा 1 थेंब आपल्या नाकाभोवती लावला किंवा त्याचा 1 थेंब आपल्या रुमालावर टाकून त्याचा आपण थोड्या वेळाने वास घेत राहिलो तर पाहाल की नाकामध्ये जे म्युकस सिक्रेशन्स होत असतात ते म्युकस सिक्रेशन्स योग्य प्रमाणात राहण्यासाठी आपल्याला मदत होते. म्युकस सिक्रेशन याचा अर्थ चिकट पदार्थ नाकामध्ये जो निर्माण होत असतो तो त्याचा निर्मिती नियंत्रित करण्यासाठी मदत होते. सर्दी खोकला जेव्हा होतो आपण जाणतोच गरम वाफ घेतो, पण या गरम वाफ घेण्यामध्ये थोडंसं आपण निलगिरीचं किंवा पुदिन्याचं तेल 1 ते 2 थेंब टाकलं तर पाहाल की ते लवकरात लवकर रिलीफ करण्यासाठी मदत करत आहे. माझ्या प्रयोग एक्सपिरियन्समध्ये आणखीन एक प्रयोग पेशंटना सांगितला जातो, जसं की आहे ओवा कपूर. हे 3 कपूर आहेत, ओवा कपूर, पुदिना कपूर, भीमसेनी कपूर. हे तिन्ही कपूर आपण समान मात्रामध्ये घेऊन एका हवाबंद डब्यामध्ये आपण पॅक करून ठेवले तर एक पाहाल की थोड्या वेळानं त्याचा रस तयार होतो. हा रस आपण फक्त 1च थेंब घ्यायचा नाही, हा खूप स्ट्रॉंग राहतो. 1च थेंब घ्यायचा, 1 थेंब आपल्याला कोमट पाण्यातून घ्यायचा आहे, तो कोमट पाण्यातून आपल्याला प्यायचा आहे. तो आपल्याला खोकला कमी करण्यासाठी मदत करू शकतो किंवा हाच 1 थेंब आपण तेलामध्ये मिक्स करून छाती पाठीवर सुद्धा लावू शकतो. सूर्यस्नान घेणं, वर्षभरामध्ये आपण पाहाल की बऱ्याच डॉक्टर्स कडून सूर्यस्नान घेणं प्रिस्क्राईब केलं जात आहे. सूर्यस्नान मधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं, जे आपल्या बोनची कॅल्शियम डिपॉझिट वाढवण्यासाठी मदत करतं. पण इम्युनिटीवर सुद्धा आज व्हिटॅमिन डीचा रिसर्च झालेला आहे. योग्य मात्रामध्ये आपण व्हिटॅमिन डी घेतल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होतं. सूर्यस्नान घेणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने आपण सूर्यस्नान घेऊ शकतो? कोवळ्या उन्हामध्ये झोपून सूर्यस्नान घ्यायचं. सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये आपण मिनिमम 20 मिनिटं आपण सूर्यस्नान घेऊ शकतो. तर मिनिमम 20 मिनिटं सूर्यस्नान, पोटावर एक 5 मिनिटं झोपायचं आहे, पाठीवर एक 5 मिनिट झोपायचं आहे आणि त्यानंतर उजव्या कुशीमध्ये एक 5 मिनिट, डाव्या कुशीवर एक 5 मिनिट, असं 20 मिनिटाचं सूर्यस्नान घेऊ शकतो. कमीत कमी कपड्यामध्ये आपण हे सूर्यस्नान झोपून सूर्यस्नान घ्यायचं असतं. आणि याच्यामध्ये एक काळजी घ्यायची असते की ऊन जे आहे आपल्या डोक्यावर पडत असतं, चेहऱ्यावर पडत असतं, याच्यावेळी मात्र चेहऱ्यावर एखादा टॉवेल किंवा काळा टॉवेल आपण ठेवावा, जेणेकरून चक्कर वगैरे येऊ नये ही आपण काळजी घ्यावी. त्याच्यानंतर काही नुकसे आहेत जे कफदोष संतुलित करण्यासाठी मदत करतात, जसं की 1 ग्लास दुधामध्ये अर्धा ग्लास पाणी, 1 चमचा कुटलेली हळद, 2 चमचे गूळ एकत्र करून 1 ग्लास दूध उद्यापर्यंत उकळावे. त्यानंतर हे दूध कोमट प्राशन करावे, यामुळे आपल्याला खोकला येणं बंद होतो. हा प्रयोग आपण जाणतोच. 4 ते 5 काळी मिरी, 1 ते 5 सुंठ पावडर, तुळशीची 5 पाने, 2 लवंगा कुटून 2 चमचे मधात एकजीव करून खोकला आपला कमी होतो. कृपया सर्वांना विनंती आहे की ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी कृपया आपला माईक ऑफ करावा. आपण होस्टच्या डेस्कवरून पण माईक ऑफ करू शकतो सर्वांचे. सर्वांना म्यूट करू शकता सर. खडीसाखर किंवा लवंग सगळं राहिल्याने सुद्धा आपला खोकला कमी येतो. आपण पाल काही लोकांना कोरडा खोकला राहत असतो, अशा वेळी खडीसाखर लवंग सगळं राहिल्याने सुद्धा खोकला कमी येतो. कोरडा खोकला असेल किंवा घसा कोरडा पडत असल्यास खडीसाखरेचा छोटा तुकडा तोंडात धरावा. खोकल्याची खूप ढास लागत असेल तर खडीसाखर, काळा मनुका, जेस्ट मध याचा आपण काढा करावा आणि याच्यामुळे आपली जी कंटिन्युअस खोकला राहतो काही लोकांना थांबतच नाही, अशा वेळी हा प्रयोग खूप मदत करतो. त्यांची ढास थांबते, घसा दुखणे सुद्धा कमी होते. सीतोपलादी लहान मुलांमध्ये पाहाल, लहान मुलांमध्ये अशा प्रकारचे प्रयोग त्यांना ऍक्सेप्ट होत नाहीत, तर अशा लहान मुलांमध्ये आपण सुंठ पावडर किंवा सीतोपलादी चूर्ण मधात मिसळून 3 ते 4 वेळा दिलास त्यांचा सुद्धा खोकला भरू शकतो. लहान मुलांमध्ये आपण सेफ राहावं या उद्देशानं सिरप घेतो किंवा अँटीबायोटिक्स वगैरे घेतो, पण जागरूकता ठेवून सुरुवातीच्या वेळेस त्यांना थोडाच खोकला जाणवतो, त्यावेळेस हे आपण 1 ते 3 दिवस कंटिन्यूस दिलं सीतोपलादी चूर्ण मधातून दिलं तर पाहाल की त्यांचा खोकला योग्य पद्धतीनं बरा होण्यास मदत होतो. कोरडा खोकला असेल तर काळी मिरीची पावडर
तुळशीच्या पानाची पावडर, तुळशीची पाणी वाळवायची आहे, त्याची पावडर करून घ्यायची आहे. ती सम प्रमाणात घेऊन त्याच्या सुपारी वड्या आपण गोळ्या बनवू शकतो आणि त्या गोळ्या आपण दिवसभरामध्ये 4 ते 5 गोळ्या आपण चघळून खाऊ शकतो. अशा या प्रयोगाने सुद्धा आपल्याला खोकला जो आहे तो कमी होण्यासाठी मदत होत असतो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या सेशनमध्ये आहार व निसर्गोपचाराचे काही प्रयोग समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कफदोष संतुलित करण्यासाठी आपण हे प्रयोग समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याकडे पुढची एक 10 ते 15 मिनिटं उपलब्ध आहेत. तर या 15 मिनिटांमध्ये आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण त्याच्यावर मार्गदर्शन देऊ. आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकताय. इथं सांगण्याचा उद्देश हाच आहे की शरीराचा जो पहिली स्टेप आहे शरीर शुद्धी होणं गरजेचं आहे. शरीर शुद्धी बरोबर योग्य आहार व योग हे होणं गरजेचं आहे, ज्यातून आपण पुढची जी लक्षणं आहेत ती पुढची लक्षणं येण्या अगोदरच आपली प्रतिकारशक्ती आपण वाढवू शकतो. काही लोक म्हणतात की मला सर्दी होते, मी सिट्रिजन घेतो, प्रत्येक महिन्याला मला सर्दी होते, मग प्रत्येक वेळी मला उपवास करायला जमणार नाही. पण तुम्ही एकदा उपवास करून पहा, एकदा उपवास केला तुमची प्रतिकारशक्ती वाढली जाईल, पूर्ण वर्षभर तुम्हाला सर्दी येणार नाही. जी प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग आहे त्यांना पाहाल की अशा कोणत्याही पद्धतीचा त्यांना ताप, सर्दी, खोकला येत नाही. आपले काही प्रश्न असतील किंवा डाऊट्स असतील तर नक्की विचारू शकता. गुड मॉर्निंग सर. हा नमस्ते. सर माझा म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगता हे मोठ्यांसाठी वगैरे असं करू शकतो. लहान मुलांसाठी जर कफ असेल किंवा खोकला असेल किंवा अपचनची त्रास असेल तर त्यांना काय करायला लागेल किंवा त्यांचं काय केल्यामुळे ते आपल्या प्रमाणात येईल आपल्या? लहान मुलांसाठी कफदोष जेव्हा असंतुलित होतो तेव्हा आपण त्यांना सुंठ पावडर किंवा सीतोपलादी चूर्ण देऊ शकता. हे साधारण गोड राहत असतं आणि ते सहजतेने खातात. त्याचं चाटण करून जर तुम्ही दिला दिवसभरामध्ये 2 ते 3 वेळा कंटिन्युअसली 3 ते 5 दिवस तरी त्यांचा कफदोष संतुलित होण्यासाठी मदत होऊ शकते. ठीक आहे, थँक्यू. आणि जी व्हिटॅमिन सी रिच फळं आहेत, जी गोड फळं आपण त्यांना देऊ शकतो, संत्री, मोसंबी, पपया, द्राक्षे इत्यादी गोड फळं त्यांना आपण सवय लावू शकतो. ती जरी सवय लावली त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत राहू शकते. थँक्यू. येस, आणखीन कोणी असेल नक्कीच. हॅलो. हा नमस्ते सर. नमस्ते. आपण आता बघतो की आपण औषधं टाळायचीच असं आपण आता ठरवलेलं आहे की औषधं घ्यायची नाहीत. पण ज्यावेळी आपण औषध घ्यायचो किंवा डॉक्टरांच्याकडे आपण जातो त्यावेळी ते 4-5 प्रकारची औषधं आपल्याला लिहून देतात, जसं आपल्याला जो काही त्रास होतो त्याप्रमाणे. आणि त्यानंतर ते प्रश्न विचारतात तुम्हाला पित्ताचा त्रास आहे काय. त्याच्यानंतर त्याच्यावर आणखीन एक गोळी दिली जाते. तर याचा उद्देश काय असतो की ती गोळी घ्यायची, परत पित्त वाढवायचं आणि ती पित्त कमी करायसाठी आणि परत गोळी घ्यायची. काय असतं? युजल काय राहतं, आपण ज्या ॲलोपॅथी मेडिसिन घेतो ना, मग त्या पेन किलर असू देत किंवा या अँटीबायोटिक असू देत, याचा पहिला परिणाम आपल्या पचन संस्थेवर होत असतो. कारण जे काही आपण मेडिसिन घेतोय ते केमिकल फॉर्म्युला आहे. केमिकल फॉर्म्युला निसर्गाने जे शरीर निर्मिती केली आहे, हे केमिकल फॉर्म्युला डायजेस्ट करण्यासाठी शरीर निर्माण केलेलं नाही. ते पचवण्यासाठी शरीराला थोडी ताकद लावावी लागते. ते आपल्याला बरं करतं नक्कीच, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सर्वात परिणाम आपल्या पचन संस्थेवर होत असतो. त्या पचन संस्थेवर जो परिणाम होतो त्याला पुन्हा सबसाईड करण्यासाठी मग अँटासिड दिलं जातं. ते घेणं गरजेचं असतं. ते घेण्यामध्ये आपण काही वेळा पाहाल की त्या गोळ्या घेत आहेत, अँटासिड नाही घेतला तर मग तिथं वाढलं जातं. ते होण्यापूर्वीच आपली सजगता वाढणं गरजेचं आहे. हा सेशन घेण्याचा उद्देश हाच आहे. बरोबर. ते मेडिसिन आपल्याला घ्यावं लागतील ज्या काही कंडिशन्स किंवा लक्षणं जर वाढली, पण त्याच्यापूर्वी जर आपण सजगता ठेवली तर ती स्टेप आपण अवॉइड करू शकतो. या सेशनचा किंवा टोटल प्रोग्राम चाललाय त्याचा हाच उद्देश खूप चांगला आहे. काही व्हायच्या आधीच आपण आपली काळजी घेतो. येस. कारण आज आपण पाहतात की हॉस्पिटल इतके फुल झाले आहेत आणि ही जागरूकता पूर्वी लोकांच्या मध्ये होती, पण कालांतराने थोडे चेंजेस होत गेले. पुन्हा एकदा जागृती येणं आवश्यक आहे. सर घसा कोरडा पडण्याचं कारण काय असू शकतंय? हॅलो. हा सर, घसा कोरडा पडण्याचं कारण नेमकं काय असू शकतंय? हा, शरीरामध्ये कफदोष जो आहे तो असंतुलित झाल्यामुळे घसा कोरडा पडण्याचं कारण राहत असतं. ओके. आपण जी कारणं पाहिलेली आहेत ना, हीच कारणं सर्व साधारण येत असतात. ओके. पित्त कमी करण्यासाठी काय करावं लागेल? आजचं सेशन आपण कफदोषावर फोकस करत आहोत. या प्रश्नाचं उत्तर आपण नक्कीच तुम्हाला पर्सनली देऊ. पित्त दोषासाठी आपण मागच्या वेळचा सेशन घेतला होता, पुन्हा एकदा आपण तो सेशन रिपीट घेणार आहोत. आपला जो हा प्रश्न नक्कीच आपण पर्सनली कॉन्टॅक्ट करून आपण तुम्हाला याचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद सर. हा, तर आपण हा सेशन आज इथेच एंड करू.
उद्याच्या सेशनमध्ये आपण योग थेरपी विषयी माहिती घेणार आहोत. योगा थेरपीद्वारे आपण आपली श्वसन संस्था कशी मजबूत करू शकतो या उद्देशाने उद्याचं सेशन असणार आहे. आणि तिथून पुढचे जे 4 दिवस आहेत योग्य पद्धतीने योग प्रॅक्टिस कसं करावं, आसन किंवा प्राणायाम किंवा काही क्रिया करून ब्रिदिंग एक्सरसाइज, रिलॅक्सेशन टेक्निक योग्य पद्धतीने कसं करावं याचं मार्गदर्शन आपण तिथून पुढच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत. आपल्या सर्वांनी ही संधी दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. पुन्हा एकदा आपण आजचा सेशन आपल्याला कसा वाटला याचा फीडबॅक आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की द्यावा. सर्वांचं धन्यवाद. ओके सर, 1 मिनिट आहे का अजून? हॅलो. हा हॅलो. वेळ असेल तर एक प्रश्न विचारू? हा विचारा. 1 मिनिटामध्ये फ्रुट्सवर पाणी पिऊ शकतो का? फ्रुट्स खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ शकतो का? फ्रुट्स खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नाहीये. आपण फ्रुट्स जे आहेत हे वॉटर रिच असतात, त्यामुळे पाण्याची आवश्यकता नसते. थोड्या वेळाने आपण पाणी पिऊ शकतो. एक 10 ते 15 मिनिटाच्या गॅपवरून आपण पाणी पिऊ शकतो. फळं खाताना ते चावून चावून खायचं आहे. ते चावून चावून खाल्ला तर त्यातून भरपूर पाणी आपल्याला मिळतं. ग्रेट. येस सर, थँक्यू. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा उद्या सकाळी 7 वाजता भेटू.